मी राकेश रमेश डेरे, मुक्काम पोस्ट कोसुम, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी येथून आहे. सर्वप्रथम म्हणजे माझ्या मनाला हा प्रश्न आजपर्यंत कायमच टोचत आला आहे. तर हा प्रश्न म्हणजे मलाच नाही, आपल्या सर्वसामान्यांच्या सगळ्यांचाच मला टोचला पाहिजे की पुढे काय होणार. आत्तापर्यंत झालं की आपण स्वतःचा उदरनिर्वाह कसा तरी भागवतो आहे, कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सगळं पेलतो आहे, चाललं आहे, हळूहळू चाललं आहे. पण पुढे काय? कारण आजची कंडिशन, आजची परिस्थिती बघता की आपला देश, आपलं राष्ट्र हे इतक्या हलक्या दर्जाच्या लोकांच्या ताब्यात आपण दिलं आहे ना, की आपल्यालाही याची कल्पना नाही आहे की हे देश चालवणारेच देशद्रोही आहेत, याची आपल्यालाही कल्पना नाही. पण आहे, जे आहे ते सत्य आहे. कटू असलं तरी ते सत्य मानावं लागेल. आणि आता तुम्ही पाहताय की आजकाल हे युद्ध झालं, या युद्धामुळे डिझेल पेट्रोलचा तुटवडा, गॅसचा तुटवडा, ह्या सगळ्या गोष्टी थोड्याफार आपल्याला जाणवत आहेत. बरोबर आहे, ही आजची पहिलीच बाब नाही. याच्या अगोदर नोटबंदी आली, कोरोना आला, ह्या सगळ्या गोष्टी आल्या, देशावर आर्थिक संकट आलं. मग हे आर्थिक संकट आलं कसं आलं आणि कोणामुळे आलं ह्याचाही अभ्यास आपण सगळ्यांनी केला आहे. पण काही गोष्टी आपण न बोलूनच शहाणं व्हाणं हे योग्य आहे. कारण आजकाल हा जो देश आहे, हा गुंडांच्याच ताब्यात आहे. असं म्हणायला गेलो तर गुंडांच्या ताब्यातच आहे. देश चालवणारे हे जे आपले नेते आहेत, जे पुढारी आहेत, हे खरोखर देश चालवण्याच्या योग्यतेचे आहेत का? नाहीत. पण तरी पण आपण त्यांना निवडून देतो आहे. एक 500ची नोट, 1000ची नोट त्यांनी सरकवली की आपण विकले जातो आहे. मतं आपली ते विकत घेत आहेत. मग हे आपण कुठे सुधारणार? कारण आपल्यामुळेच हे सगळं संकट पुढे येत चाललं आहे. तर ह्याच्यासाठी मला सर्वसामान्यांना सांगायचं आहे की विकले जाऊ नकात. कारण आत्ताची जी परिस्थिती आहे ही आपण आज पेलवून नेतो आहे, पण पुढे आपल्या हे मुलाबाळांना जड जाईल. तर आपण सर्वसामान्यांनी आवाज उठवला पाहिजे. आता देशात खूप काही गोष्टी आहेत की ह्या लोकांनी केल्या आहेत. आता हे गोमांस वगैरे विकलं जातं. परवा मागे एक व्हिडिओ मी पाहिला होता, गोमांस विकलं जातं आहे, ते ट्रक पकडले, हे ते खूप काही गोष्टी. त्याच्यामध्ये मोठमोठ्यांच्या नेत्यांची नावंही फुटली. तर मग हे असले जर नेते आपल्या देशाला मिळाले असतील तर ते चुकीचं आहे. आणि हा देश असा चालणार नाही. कारण हे लोक आपल्याला नंतर म्हणजे देश अर्धा निम्मा देशांनी विकलाच आहे. आणि वर्ण देशावर आर्थिक संकट, टंचाई आहे ते आहेच. मग यासाठी आम्ही सामान्य लोकांनी काय करायचं? आम्ही कोणाला जाब विचारायचं? आम्ही कुठे जायचं? हा मला सरकारला प्रश्न विचारायचा आहे. मग कसं होणार आमचं? तर मला सरकारला एक सांगायचं आहे की ह्यापुढे कसं होणार आमच्या सर्वसामान्यांचं? तुमचं तर कसं तरी चालून जाईल, कारण तुमच्याकडे पैसा आहे, तुमच्याकडे त्या पद्धतीचे यंत्रणा आहे. किंवा एक म्हणायचं म्हटलं तर की सरकार आजकाल म्हणजे सर्वसामान्यांचा विचार नाही करत आहे, असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे. की आज आपण नोकरी करतो आहे किंवा एखाद्याचा बिझनेस आहे, पण ते जो बिझनेसमॅन आहे तोही या संकटात आहे. कारण जर देशच जर आर्थिक संकटात असेल तर खालचे आपण सर्वसामान्य लोक हे संकटात येणारच. तर ह्या देशाला या संकटातून बाहेर काढायचं असेल तर आपण सर्वसामान्यांनी आवाज उठवला पाहिजे. सर्वसामान्यांनी कुठेतरी याच्यावर बंदी आणली पाहिजे. याच्यासाठी आपण सर्वसामान्यांनी मतदान करू नका. मतदान नाही केलं किंवा आपल्याला जो नेता पाहिजे त्या नेत्याचा आपण आवाज हे केला पाहिजे. कारण आजकारण हे राजकारण बघितलं ना तर राजकारण खूप घाणेरडं झालेलं आहे. सत्तेसाठी आणि पैशासाठी लोक विकली जात आहेत. हे पुढारी, हे आमदार, हे खासदार पाहतोय, मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहतोय की आजकाल जिथे पैसा तिथे आमदार, तिथे खासदार, तिथे सगळे पुढारी, तिथे नेते. मग ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना सर्वसामान्य माणूस भरडला जातोय. तर या सर्वसामान्य आपण भरडले जातोय, याच्यासाठी आपण सर्वसामान्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला पाहिजे. आणि मतदान न करता ह्या लोकांना आपण अद्दल घडवली पाहिजे. तर देश सुधरेल, तर देश वाचेल आणि मगच आपण बदलू, आपली परिस्थिती बदलेल. नाहीतर आपलं यापुढे जीवन जगणं कठीण जाईल. मतदानावर बहिष्कार टाका, बरोबर आपला देश सुधरेल आणि मग
देश सुधारला की आपण सर्वसामान्यांची परिस्थिती सुधरेल. मतदानावर बहिष्कार करा, मतदान करू नका हेच मला सांगायचं आहे.